नमो भगवते वासुदेवाय. निर्विकल्प समाधीमध्ये मग्न झाल्यानंतर ध्रुवानं त्या अवस्थेमध्ये विराट रूपातही परित्याग केला. भगवंताबद्दलचं नितांत प्रेम, उत्कट असा भक्तिभाव त्यांच्या हृदयामध्ये वाहत होता आणि त्यामुळे तो भक्तिप्रवाह वाहत असतानाच त्यांच्या डोळ्यातून सुद्धा वारंवार आनंदाश्रूंना पूर येत होता. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हृदय अत्यंत द्रवित झालं, पाझरलं, शरीरावर रोमांच उभे राहिले, अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि सर्व प्रकारचा देहाभिमान गळून गेला. इतका की मी ध्रुव आहे हे सुद्धा भान त्यांना राहिलं नाही, ही स्मृती सुद्धा नाहीशी झाली. अशा अवस्थेतच त्यांना पुढे आकाशातून एक अतिशय मोठं, विशाल आणि सुंदर असं तेजस्वी विमान खाली उतरताना दिसलं. त्या विमानाचा प्रकाश दाही दिशांना पसरत होता, दाही दिशा उजळून टाकत होत्या आणि जणू काही पौर्णिमेच्या चंद्राचाच उदय झाला की काय असं ते विमान जवळ येत असताना भास होत होता. त्या विमानामध्ये दोन अतिशय श्रेष्ठ असे भगवंताचे पार्षद आपल्या गदेच्या आधाराने उभे होते. चतुर्भुज होते, अतिशय सुंदर सावळं शरीर होतं त्यांचं, तरुण होते, किशोर अवस्था होती आणि अरुण कमलासारखे त्यांचे अतिशय सुंदर असे डोळे होते. कमरेला अतिशय सुंदर वस्त्र होतं, गळ्यात किरीट, मस्तकावर किरीट, गळ्यात हार होता, बाजूबंद होते, कानात अतिशय मनोहर अशी कुंडला धारण केलेली होती. ते सगळं दृश्य बघितल्यानंतर ध्रुवांना असं वाटलं की हे पुण्यश्लोक अशा हरीचे ते सेवक आहेत आणि त्यातच त्यांची इतकी धांदल उडली, गडबड झाली की भगवंताची पूजा करत असताना त्या पूजेचा सगळा क्रमच ते विसरले. ध्यान, आवाहन, पूजा अर्चा, तो जो की षोडशोपचार पूजेचा क्रम आहे तो सगळा क्रम ते विसरले. मनाची धांदल उडली आणि अचानक ते उभे राहिले आणि हे भगवंताचे मुख्य असे पार्षद आहेत हे लक्षात आल्यानंतर भगवंताच्या नामाचं कीर्तन करायला त्यांनी सुरुवात केली. विज्ञाय तावुत्तमक आयकरा बभ्युत्थितः विस्मृत क्रमः ननाम नामानि गृणन मधुद्विषः पार्षद प्रधाना विधी संहतांजली. हात जोडले आणि भगवंताचा नामगजर सुरू केला. ध्रुवाचं मन भगवंताच्या चरणकमलांशी तल्लीन झालं आणि हात जोडून अत्यंत नम्रपणे आपलं मस्तक झुकवत ते समोर उभे राहिले आणि त्यावेळेला भगवान श्रीहरींचे जे प्रिय पार्षद सुनंद आणि नंद ते त्यांच्या जवळ आले आणि त्यांना सांगायला लागले, भो भो राजन सुभद्रंते वाचन नो वहित शृणु यह पंचवर्ष तपसा भवान देवमती तृपत. राजन, आपलं कल्याण असो, आम्ही आता काय तुम्हाला सांगणार आहोत ते आपण अत्यंत सावध चित्ताने ऐकावं. आपण 5 वर्षाच्या अवस्थेतच घोर अशी तपस्या करून सर्वेश्वर अशा भगवंतांना प्रसन्न करून घेतलं आणि आम्ही त्याच शार्ंगपाणी भगवान विष्णूंचे सेवक आहोत, जे
संपूर्ण जगताचे नियंता आहेत आणि आपल्याला त्या भगवंताच्या स्वधामात नेण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. सुदुर्जयम विष्णुपदं जितं त्वया यत्सूरयो प्राप्य विचक्षते परम आतिष्ठत चंद्र दिवाकरादयो ग्रहक्षतारा पर्यंत लक्षणम. ते पुढे म्हणायला लागले की आपण आपल्या भक्तीच्या प्रभावानं विष्णुलोक प्राप्तीचा अधिकार मिळवलेला आहे की जो अन्य कोणालाही दुष्प्राप्य आहे, दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. परमज्ञानी अशा सप्तर्षींची सुद्धा तिथपर्यंत धाव पोहोचू शकत नाही आणि ते केवळ खालूनच त्या विष्णू लोकाचं दर्शन घेतात, लांबूनच त्याला बघतात. सूर्य आणि चंद्र, अन्य ग्रह, नक्षत्र, तारांगण ही सुद्धा ज्यांची प्रदक्षिणा करत राहतात, तेव्हा अशा विष्णुधामासाठी आम्ही तुम्हाला न्यायला आलोत. आपण त्याच्यात निवास करावा. आजपर्यंत आपले कोणीही पूर्वज किंवा अन्य कोणी सुद्धा पृथ्वीवरचं त्या पदापर्यंत पोहोचलेलं नाही. भगवान विष्णूंचं हे परमधाम सगळ्या संसाराला वंदनीय आहे, वंद्य आहे. तेव्हा आपण आमच्याबरोबर तिथे चलावं आणि त्या विष्णू लोकात विराजमान व्हावं. आपण आयुष्मान आहात. हे श्रेष्ठ असं विमान साक्षात पुण्यश्लोक शिखामणी अशा श्रीहरीनं आपल्यासाठीच पाठवलेलं आहे. आता आपण ह्या विमानात चढावं. हा सगळा संवाद मैत्रेय विदुरांना सांगतायत आणि ते म्हणाले, निशम्य वैकुंठ नियोज्य मुख्ययोः मधुच्युतम वाच मरुक्रम प्रियः कृताभिषेक कृत नित्य मंगलो मुनीन प्रणम्यामि शिशमाभ्यवादयत. की भगवंताच्या मुख्य अशा या पार्षदांचं अमृतासारखं गोड बोलणं, अमृतासारख्या गोड आवाजातलं बोलणं ऐकल्यानंतर परमभागवत अशा ध्रुवानं उतावळपणाने त्या विमानात प्रवेश केला. प्रवेश करण्यापूर्वी प्रथम पुन्हा एकदा त्यांनी अलकनंदाच्या पवित्र जळामध्ये स्नान केलं. पुन्हा संध्यावंदनाची नित्यकर्म पूर्ण केलं. स्वतः मांगलिक असे अलंकार धारण केले. बद्रिकाश्रमामध्ये राहणाऱ्या सर्व मुनिजनांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर त्या श्रेष्ठ अशा विमानाचीही पूजा केली. त्या विमानाला प्रदक्षिणा घातली. त्या पार्षदांना सुद्धा नमस्कार केला आणि सोन्यासारखं असं दिव्य कांतिमान रूप धारण करून ते त्या विमानात चढायला तयार झाले. त्या विमानात पाय ठेवण्यासाठी प्रवृत्त झाले. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.